ज्ञान है ना. तर आपल्याला ज्ञान पाहिजे, समज पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर समज नसेल तर आपण बंधनात आहोत. बायबलचं एक वचन वाचूया आपण पटकन. होशे याचा 4 अध्याय आणि 6 वचन. होशे 4:6. ज्ञानाविषयी आपण शिकत आहोत. प्रत्येकाला, स्त्रियांना देखील इतक्या ज्ञानी बनल्या पाहिजेत ना. इमोशनल पण सोडून द्यायचं. काही स्त्रिया खूप इमोशनल असतात. प्रार्थनेला आल्या का खूप हालेलुया, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद, आणि घरी गेल्या का नवऱ्याचं कुचुंबर करतात. हे ज्ञान आहे का? नाही. एकदम स्त्रियांनी देखील असं ज्ञानाने भरलं पाहिजे. तर म्हणून ते ज्ञान आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वाचा होशे 4:6. माझे लोक ज्ञान नसल्यामुळं नष्ट होतात. माझे लोक ज्ञान नसल्यामुळं नष्ट होतात. काय लिहिले? परत पूर्ण वाचा ते वचन. हां हां बस हां बस. प्रेज द लॉर्ड. या बायबल मध्ये लिहिलं आहे की ज्ञानाच्या अभावी माझे लोक बंधनात आहेत. हालेलुया. मग ज्ञान गरजेचं आहे, ज्ञान पाहिजे. आता हे शिक्षणाचं ज्ञान नाही म्हणत मी. तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही जे काय 12वी केली असेल, ह्या जगी ज्ञानाचा उपयोग फक्त ते तुम्हाला होणार आहे जगामध्ये राहण्यासाठी, नोकरी करण्यासाठी. पण प्रभूचं ज्ञान आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण हुशार पाहिजेत, ज्ञानी पाहिजेत. आणि ते ज्ञान तुम्हाला कुठून मिळेल? तुम्ही ज्ञानी असावं की नाही, है ना. स्त्रिया पण ज्ञानी असल्या पाहिजे, हुशार असल्या पाहिजेत. काय करावा कळत नाही, इकडं तिकडं बोलत बसण्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळा आहे ना, खूप स्त्रिया इथं, आपल्या इथं नाही कुणी, आम्ही बऱ्याच ठिकाणी जातात ना, खूप घुमतात, खूप घुमतात. मग पुरुष का नाही घुमत? लक्षात येतं आहे का तुमच्या? प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या मंडळीसाठी मी हे बोलत आहे की आपल्या मंडळीतल्या स्त्रिया ज्ञानी असायला पाहिजे. तुम्ही मिटिंगला जर गेले ना ग्राउंडवर, तुम्हाला सगळा धिंगाणा दिसेल. मग सगळे पास्टर आलेले का नाही घुमत? बाहेर गावाहून आलेले. ज्ञान पाहिजे आपल्याला, समज पाहिजे. माझे लोक अज्ञानामुळं पाडावपणात येतं. माझे लोक अज्ञानामुळं संपत येतं. ते अज्ञान पण आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ज्ञानी आपल्याला बनायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ज्यावेळेस संदेश देत होता ना, त्यावेळेस लोक काय म्हणाले माहिती आहे का? आश्चर्य केलं, तोंडात बोट घातलं, म्हटले अरे हा कोण आहे? इतका अद्भुत कसा संदेश देते, आणि आश्चर्य करत होते. प्रेज लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस बोलाल ना लोकांसंगती, दुसऱ्या स्त्रियांसंगती बोलाल ना, म्हटल्या पाहिजे कुठून आलं यांना इतकं ज्ञान, कोण आहे त्या स्त्रिया? प्रेज लॉर्ड. हे ज्ञान आपल्याला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि ते कसं ज्ञान मिळेल आपल्याला आपण पाहणार आहोत की तुम्ही नंतर वाचा. मत्तय 22:9 मध्ये असं म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताला एक प्रश्न विचारला. 7 भाऊ होते आणि त्या काळात अशी पद्धत होती, 7 भाऊ. पहिला भाऊ लग्न करतो. तुम्ही वाचला असं ना हा दाखला. पहिला भाऊ लग्न करतो आणि तो मरतो. मग त्याचा 2 नंबरचा भाऊ, 6वा भाऊ, त्याच्या बायकोबरोबर लग्न करतो, है ना. ते वंश पुढं चालला पाहिजेत ना. आणि तो 6वा पण मरतो. मग त्याच्यावरती ते 5वा लग्न करतो तिच्या संगती. स्त्री एकच, पण ती आता किती झाले, 6वा पण तिच्या संगती लग्न करतो. मग तो 6वा पण मरतो. 5वा दाखला आहे, तुम्ही नंतर वाचा ते बायबलमध्ये. मग 5वा पण मरतो, 4था पण मरतो. आणि असे करता करता ते 7ही मरतात आणि ती बाई एकटीच जिवंत राहते. मग येशूला हा प्रश्न विचारतात की स्वर्गाच्या राज्यामध्ये हिचा खरा नवरा कोण, का 7ही नवरे असतील? काय प्रश्न विचारला येशूला? आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. पहिला नवरा मेला, पण ते स्वर्गात दिसणार आहे ना, मग तिचा नवरा कोणचा? काहीतरी सांगा. पहिला, दुसरा, 5वा, 4था? प्रेज द लॉर्ड. येशूला प्रश्न विचारला, येशूने काय उत्तर द्यायचं? येशू इतका ज्ञानी होता आणि लोकांनी, हजारो लोकांच्या मध्ये प्रश्न विचारला येशूला. येशूला उत्तर द्यायचं.
प्रेज द लॉर्ड. आहे का नाही गंभीर प्रश्न? पण येशू म्हणाला तुम्हाला पवित्र शास्त्र माहीत नाही आणि देवाचं सामर्थ्य पण माहीत नाही आहे, म्हणून तुम्ही चुकाता. तशीच आपली गत आहे. आपल्याला पवित्र शास्त्र माहीत नाही आणि देवाचं पण सामर्थ्य माहीत नाही, म्हणून आपण चुका करतो. येशू त्यांना म्हणाला स्वर्गाच्या राज्यात कोणी लग्न करून घेत नाही, कोणी लग्न करून देत नाही, तिथं सगळे बहीण भाऊ आहेत. प्रेज द लॉर्ड. हे ज्ञान आपल्याला पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताला नेहमी डिबेट व्हायचं. एक दिवस येशूकडे आले आणि त्याला म्हटलं की कर द्यायला पाहिजे तो. हा तर देव आहे, देवाच्या लोकांनी कर नाही. शिष्य म्हटलं आपण देव येतं, आपण तुम्ही देवाचा पुत्र आहे, तुमचीच ही पृथ्वी, तुम्हीच त्याचे मालक आहेत, तुम्ही कुठं कर देत आहे? येशू म्हटला जे देवाचं आहे देवाला द्या, कैसराचं आहे कैसराला द्या. हे देव अद्भुत होता, त्याच्याकडं अगम्य ज्ञान होतं आणि ते ज्ञान आपल्याला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते ज्ञान आपल्याला मिळालं ना, आपण कुठेच हारणार नाहीत, आपण विजयी बनत जाऊ. प्रेज द लॉर्ड. आणि व्हायचं काय नाही ज्ञानी तुम्हाला? तुम्ही बोलत असताना तुम्ही ज्ञान बोलले पाहिजेत. असं दुसऱ्या स्त्रिया म्हटल्या पाहिजे तुमच्याकडे आलं ना मला सारखं ऐकायला ऐकूशी वाटतं, तुम्ही देवाबद्दल इतकं सुंदर सांगताना मला टच होतं. प्रेज द लॉर्ड. साध्या साध्या सिंपल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगते, तुम्ही ज्ञानी असले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही नंतर जर आपण वाचलं दुसरा इतिहास 11 अध्याय 11 वचन तुम्ही पाहिजे तर याचा अभ्यास करा, लिहून ठेवा. आणि त्याच्यामध्ये एक दावीद राजा आहे आणि त्याचा मुलगा आहे शलमोन. प्रेज द लॉर्ड. आणि तो शलमोन आहे ना, तो राज्य करू लागला इस्रायलावरती. आणि ज्यावेळेस तो राज्य करू लागला ना, तो प्रार्थना करायला लागला की देवा ह्या प्रजेला मी कसं चालू. प्रेज द लॉर्ड. ह्या प्रजेला मी चालू कसं, माझं सहाय्य कर. आणि तो सतत प्रार्थना करायला लागला आणि देव त्याच्याकडे आला आणि त्याला भेटला, त्याला दर्शन दिलं. प्रेज द लॉर्ड. सोपी गोष्ट नाही परमेश्वर समोर येऊन उभा राहिला. आज जर तुमच्या पुढं परमेश्वर येऊन उभा राहिला तर, आणि तुम्हाला जर म्हणाला तर मागा काय मागता, तुम्ही काय मागाल? देव तुमच्या समती आज उभा येऊन राहिला. राजू भाऊ तुमच्याकडे देव आलाच. देव बोलतो, देव जिवंत आहे. देव काय फक्त पास्टरांच्या घरी जात नाही, देव प्रत्येकाच्या घरी जातो. प्रेज द लॉर्ड. देव जर तुमच्या पुढं आला आणि म्हटला की मागा काय मागायचं, शीतल सिस्टर तुम्ही मागा. परमेश्वर म्हणतो मी आज तुम्हाला द्यायला तयार आहे. काय मागाल? अजून लॉर्ड काय मागाल? तरी काय मी प्रश्न विचारतो तुम्हाला, काय मागाल तुम्ही? हां, तुझ्या राजासाठी मला उपयोगी कर. अजून पास्टर तुम्ही काय मागाल? वा गुड. मी मागल बाबा, मला माझे लय हाल आहे, तर पत्र्यातलं गरम होत आहे, स्लॅब वगैरे दे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय मागाल? याने काय मागितलं? सर्वात ज्ञानी राजा काय मागितलं माहिती? देव त्याला भेटला. मी खोटं नाही बोलत, खरोखर देव त्याला भेटला आणि त्याला म्हटलं शलमोना माग, तुला काय मागायचं ते. तुम्ही प्रामाणिकपणे मला सांगा. येशू तुम्हाला म्हणाला तू अर्ध काठी राज्य माग. मी गोष्ट नाही सांगत आहे ना, आजीच्या गोष्टी त्याने सांगत. मी देव तुम्हाला भेटला आणि तुम्हाला म्हटला की माग, तुला काय मागायचं ती. तुम्ही काय मागाल? प्रामाणिकपणे सांगा, प्रामाणिकपणे. आता हे जाऊ द्या, मी विचारतोय तुम्हाला, घरात येऊन तुमच्या समोर देव उभं राहिला आणि म्हणाला की माग, तुला काय पाहिजे. पहिली गोष्ट काय मागाल तुम्ही? प्रेज द लॉर्ड. काय मागाल? खरं सांगा ना, काय घाबरायचं त्याच्यात? यस, तू मला पाहिजे. अजून काय काय मागू? आंटी तुम्हाला जर म्हटलं येशू मागा, तुम्हाला काय मागायचं, तुम्ही काय मागाल? खोटं नाही बोलत, देव बोलतो, असंच बोलतो. मागा पटकन, काय पाहिजे तुम्हाला? काय मागाल तुम्ही? सुखाने होईल का फक्त? सुख बी काय नाही, त्याने काय नाही होत. अजून काहीतरी मागा म्हणाल. प्रेज द लॉर्ड. शलमोनाने काय मागितलं माहिती आहे का? देव त्याच्या पुढे उभं राहिला आणि त्याला म्हटलं माग, तुला काय मागायचं. ते म्हटलं प्रभू मला ज्ञान दे, मला ज्ञान दे, मला असं ज्ञान दे की मी प्रजा चालवल. प्रेज लॉर्ड. आणि देव त्याला म्हणाला वाह, तुझ्या मागण्यावर मी इम्प्रेस झालो. आज आपण काय मागतो? देव आपल्याला म्हणतो का, खुश होतो का? काय मागितलंस तू? नाही होत. त्याच्या प्रार्थनेवर खुश झाला. ते म्हटलं वाह, काय मागितलंस तू? ज्ञान. तू मला मागू शकत होता, धन मागू शकत होता, बंगला मागू शकत होता, गाडी मागू शकत होता, सगळं काही तू मागू शकत होता.
पण तू मला काय मागितलंस? ज्ञान मागितलंस. ते मी माझी प्रजा म्हणजे तुझी प्रजा, देवाची प्रजा चालवण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी ज्ञान तू मागितलंस. मी तुला त्याबरोबर ज्ञान तर देतो. असं ज्ञान देतो की जगात कोणाकडेच असं ज्ञान नसणार आहे. ते ज्ञान मी तुला देतो आणि त्याबरोबर धन संपत्ती सर्व मी तुला देतो, कारण मी तुझ्या प्रार्थनेवरती खुश झालो. आणि तुमच्या पण आज प्रार्थनेवरती प्रभू खुश आहे. पास्टर म्हणाले मला सर्वकालिक जीवन येशू पाहिजे है ना. अजून तुम्ही पण म्हणाला मला येशू पाहिजेत. तुम्ही चांगलं वरदान मागितलं. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही नाही म्हणाले की घर, गाडी, बंगला ह्या गोष्टी नाही मागितल्या, तर तुम्ही ख्रिस्ताला मागितलं. म्हणजेच मंडळी कुठंतरी चांगल्या ट्रॅकवरती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने त्याला इतकं ज्ञान दिलं, इतकं ज्ञान दिलं, आणि तो जगातला सगळ्यात श्रीमंत राजा बनला. ज्ञान आलं की श्रीमंती येते. माहिती आहे तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. जास्त ज्ञानी माणूस कष्ट करत नाही. मूर्ख माणूस कष्ट करत राहतो, खंदत राहतो, कष्ट करतो. आणि ज्ञानी माणूस काय करतो? आयडियानी काम करतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडं ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाने तो चालतो. पुढं चालून एक स्तोत्र आहे 90 मोशेने लिहिलेलं. प्रेज द लॉर्ड. मोशेचं स्तोत्र 90. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मोशेने अशी प्रार्थना केली. वाचा एक वचन, स्तोत्रसंहिता 90:12. तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त. वा. प्रेज द लॉर्ड. कोण? मोशे, ज्यांनी 15 लाख लोकांना लीड केलं, गाईड केलं. तो काय प्रार्थना करत आहे की तू आम्हाला असं जगायला शिकव प्रतिदिवशी की आम्हाला ज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. आपण करतो का अशी प्रार्थना? प्रभू मला रोज असं जगायला शिकव, मला असं बोलायला शिकव, ज्यावेळेस मी उठन आणि मी कामावर जाईल आणि मी सगळीकडे जाईन, मला असं जीवन जगायला शिकव की मला सुज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. नाहीतर ही अशी म्हटली, ती तशी म्हटली, ती तशी म्हटली, नाहीतर त्या मोबाईलमध्ये घुसून बसतो कवर पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला असं जगायला शिकव की मला सुज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. सुज्ञान बनायचं का नाही? का आपल्याला मूर्ख राहायचं आहे? आवडेल का? काहीच समजत नाही, कुठं काय चाललं आहे, काय म्हणतो. स्त्रियांनो तुम्ही हुशार व्हा. इतरांच्या मंडळींसारखं, इतरांच्या जगिकसारखं आपल्याला नाही जगायचं. तुम्ही टॅलेंटेड बनलं पाहिजे. आणि तुम्हाला हुशारपण आणि ज्ञान येईल कुठून? हे सगळं कुठून येईल? मी तुम्हाला सांगतो ज्ञानाबद्दल. मोशे म्हणतो मला असं जगायला शिकव की मला सुज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. मी ज्ञानी बनन. पण हे ज्ञान येईन कुठून? कुठेही हे ज्ञान. तुम्हाला जगाच्या ज्ञानाबद्दल नाही म्हणत मी. डॉक्टरकी करायचं असेल तर किती अभ्यास करावा लागतो? MBBSला 5-6 वर्षाचं ट्रेनिंग आहे, तेव्हा तो कुठं डॉक्टर होतो. प्रेज द लॉर्ड. कलेक्टर बनायचं असतं तर किती मोठा अभ्यास असतो. सगळ्या धर्मांचा पण अभ्यास करावा लागतो. माहिती आहे तुम्हाला? IASची परीक्षा, बायबलचा अभ्यास करावा लागतो, कुराण, पोथी, या सगळ्या धर्मांचा अभ्यास करावा लागतो, पूर्ण अभ्यास करावा लागतो, तेव्हा तो कुठं कलेक्टर होतो. रात्र आणि दिवस तो मेहनत घेतो, तो जगासाठी. पण ख्रिस्तासाठी ज्ञान, देवाचं ज्ञान, दैवी ज्ञान तुम्हाला मिळावा. तुम्ही बसलं की तुम्हाला समजेल की मी असं बोललो ना की त्याचं जीवनच बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे काही तुमच्याकडे शब्द येतील ना, एखादा आत्महत्या करायला चालला आहे पण तुमच्या शब्दाने तो आत्महत्या करणार नाही, इतकं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. आणि ते कुठं ज्ञान प्राप्त होईल? जगाचं ज्ञान नको आहे आपल्याला, कलेक्टरचं ज्ञान नको आहे. ते चांगलं आहे, ते म्हणत नाही वाईट आहे, ते घ्या, पण देव समजून घ्या आणि दैवी ज्ञान तुम्हाला प्राप्त हो. आणि देवानी शलमोनाला ज्ञान दिलं. मोशे इतका मोठा माणूस, राजशाही घराण्यातून आलेला, तो म्हणतो मला असं जगायला शिकव की मला सुज्ञानाचं हृदय प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. सुज्ञानाचं हृदय आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. सुज्ञान स्त्री, बायबल सांगतं ना, सुज्ञ स्त्री घर बांधते, मूर्ख स्त्री आपल्या घराने हाताने घर मोडून टाकते. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सुज्ञ स्त्री बनायचं आहे का नाही? प्रेज द लॉर्ड. सुज्ञ बनायचं आहे, हुशार बनायचं आहे, टॅलेंटेड बनायचं आहे. मग ते कुठून ज्ञान येईन आपल्याला? ज्ञान कुठून प्राप्त होईल? हे व्हायला पाहिजे का नाही? प्रेज द लॉर्ड. फक्त आलो चर्चमध्ये, काहीतरी गाणे गायले, हल्लो डुल्लो, तेवढंसं पुरे आहे का? तो ख्रिस्त आहे का? तो ख्रिस्त नाही आहे. ख्रिस्त हा आहे की ख्रिस्ताला शोधणं, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं, बायबल वाचणं, तिथूनच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. जर तुम्ही बायबल वाचत नाही ना, तुम्ही अज्ञानी आहात. काहीच होऊ शकत नाही आहे. फक्त आपण येऊ जाऊ. कारण मी नाही सांगत, बायबल सांगत आहे. काय माहिती आहे, खूप वचनं येतं माझ्याकडं, परंतु त्याला तितका वेळ नाही पुरणार.
पहिली गोष्ट नीतिसूत्रे याचा 2रा अध्याय 1 ते 3 वचन आपण पटकन पाहूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला ज्ञान पाहिजेत ना, तुम्हाला संपूर्ण बायबल वाचून काढावाच लागेल, तर तुम्ही ज्ञानी व्हाल, हुशार व्हाल. तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा आले, काहीतरी ऐकलं, गेले, ते तुम्हाला तात्पुरतं ज्ञान आहे. त्यांनी तुम्हाला किती मिळणार आहे? तुमच्याकडचे बायबल जीर्ण व्हायला पाहिजेत वाचून वाचून. एकच बायबल 10-12 वर्ष नका वापरू, चिकट असल्यावानी. तुम्ही एकच साडी वापर तुम्ही एकच ड्रेस वापरता का? नाही का? 5 वर्ष झाले मी एकच ड्रेस घालते, चालेल का? एकच साडी घालाल का? प्रेज द लॉर्ड. बायबल असं वापरलं, जीर्ण व्हायला पाहिजे, वाचून वाचून रात्रंदिवस कंटिन्यू, तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. वाचा. ज्ञान व विद्या जाणण्यासाठी, ज्ञान व विद्या जाणण्यासाठी, बुद्धीची वचने समजण्यासाठी, बुद्धीची वचने समजण्यासाठी, शुद्धतेची वर्तणूक, न्यायीपण, न्याय व सरळपणा याविषयी शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी, भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व विवेक देण्यासाठी ह्या म्हणी लिहिल्या आहेत. बस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला एवढंच सगळ्या याच्यातून संदेशातून सांगायचं आहे. शल्म ज्ञान मागतो. मोशे इतका मोठा व्यक्ती प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो? की मला सुज्ञानाचं हृदय दे. आपण एक प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू मला सुज्ञान बनव, मला अडाणी नको. भलेही तुमचं शिक्षण असो नसो, परंतु मला बायबलचं ज्ञान होणं लय महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे बायबलचं, आणि ह्या मी जे सांगत आहे ना, याचा फायदा तुमचाच आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर बायबल वाचलं तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, आणि जर तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की तुम्हाला विद्या पण प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. विद्या, काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, तुम्ही सुज्ञान व्हाल. मूर्ख स्त्री आपलं घर हाताने मोडते. मला बोलला, माझ्यासाठी, माझे हे ते इतकं बोलतात, नवरा हाणतो, मारतो, इतके चिडचिड होती घरामध्ये, आणि शेवटी ते आपलं घर मोडून जातात. प्रेज द लॉर्ड. डिवोर्स घेतात, पण कारण त्यांच्याकडे पुरेसं ज्ञान नसतं. सुज्ञ स्त्री घर बांधती, मूर्ख स्त्री आपल्या हाताने घर मोडती. प्रेज द लॉर्ड. चला पटकन वाचूया. नीतिसूत्रे याचा 9 अध्याय आणि 10 वचन. कुठून तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल? आता आपण पाहणार आहोत की ज्ञान कुठून मिळेल. ज्ञान गरजेचं. ज्ञानाने सगळ्या श्रेष्ठ गोष्टी होऊ शकतात. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. म्हणा माझ्या मागं, यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. यहोवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. तुम्हाला जर ज्ञान पाहिजे नसेल तर परमेश्वराचं भय धरा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर परमेश्वराचं ज्ञान पाहिजे, दैवी समज पाहिजे, तर परमेश्वराचं भय धरा. हालेलुया. पुढे चालून आता शेवटी आपण पाहणार आहोत 1 तिमोथी याचा 4था अध्याय 13 आणि 15 वचन. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पौल एक तरुण मुलाकडे जातो आणि त्याला तयार करतो, तिमोथ्याला. पौल एक खूप जबरदस्त सेवक आहे, आणि तो त्याच्याकडे जातो, है ना मास्टर, आणि त्याला काय सांगतो माहिती का? मी आता जातोय, परंतु तू नीट अभ्यास कर. मी नाही सांगत, बायबल सांगत आहे. तू नीट बायबलचा अभ्यास कर. तुझ्या ज्ञानाकडं, बुद्धीकडं तू समजून घे, आणि तू शिक, आणि तू तुझी उन्नती साधून घे शिक्षण घेऊन, आणि तू दुसऱ्याची पण उन्नती कर. प्रेज द लॉर्ड. आजच्या पिढीला काय झालं काय माहिती, तरुण पिढीला कळतच नाही. त्यांना बायबलच कळत नाही आहे. बायबल असं हातात धरीतच नाही. तर प्रेज द लॉर्ड. फक्त मोबाईल, फक्त इंटरनेट, फक्त मोबाईल, फक्त कसं ज्ञान मिळणार आहे, आणि कसं पुढं जाणार आहे? नाही जाऊ शकत पुढं. एकदा तरी बायबल वाचून काढलंच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बायबल वाचत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं तारण करूच शकत नाही. तर आंधळ्याला वाट दाखवूच शकत नाही आहे. मलाच माहीत नाही आहे मी दुसऱ्याला काय सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. रात्रंदिवस एक करा, आणि एकदा तरी पूर्ण बायबल वाचून काढा. पौल तिमोथ्याला सांगत आहे, वाचा 13. 1 तिमोथी
4 चौथा अध्याय 13 वचन. 4:13. पौल तिमोथेला काय सांगत आहे? तरुण सेवक आहे. मी येईपर्यंत वाचणे. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या मागं वाचणे. तुम्ही वाचन करत आहेत का बायबल? कधीतरी वेळ मिळेल तसा एकदा तरी बायबल पूर्ण वाचून काढायचंच आहे. परत वाचायचं आहे, परत वाचायचं आहे. बायबल संदर्भातली पुस्तकं पण वाचा. अनेक सेवकांची पुस्तकं बायबल मोबाईलमध्ये तर वाचूच नका. तुम्ही 2 वळी वाचणार, लगेच काहीतरी मेसेज येईल आणि तुम्ही तिकडं घुसाल. प्रेज द लॉर्ड. बायबलच्या मोबाईलचं काही खरं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलने आपण नाही, मोबाईलने आपण नाही शिकू शकत बायबल.